नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं या स्कूल एज्युकेशन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, मागील 2-3 व्हिडिओमध्ये आपण गुणाकाराच्या विविध शॉर्टकट ट्रिक्स बघितलेल्या आहेत, बरोबर आहे. ट्रिक्स जे की मल्टिप्लिकेशन सोपं होईल अशा प्रकारचं आपण काही ट्रिक्स बघितलेले आहेत, जेणेकरून परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ते कोणतेही उदाहरणं लवकरात लवकर सोडवता यावेत, हाच एक उद्देश आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण काही गुणाकाराच्या नवीन ट्रिक्स बघणार आहोत. तर मित्रांनो बघा, इथं काही उदाहरण दिलेले आहेत. बघा, 43 गुणिला 47. आता बघा, 54 गुणिला 56, 74 गुणिला 76, 62 गुणिला 68. आता जर हे तुम्ही उदाहरण जर बघितले तर तुमच्या एक लक्षात येईल की इथं जो आहे दशक स्थानचा जो अंक आहे हा सारखा आहे. बघा, दशक स्थानचा अंक जो आहे हा सारखा आहे आणि एकक स्थानचा जो अंक आहे मित्रांनो, एकक स्थानचा अंक ह्या यांची बेरीज आहे ही 10 येते. इथे ते मित्रांनो 10, इथे ते 10. आता बघा, अशा प्रकारचे जर उदाहरण आले तर काय करायचं. आता बघा, मी तुम्हाला याचं डायरेक्ट उत्तर काढून दाखवतो. बघा, याचं डायरेक्ट उत्तर मी तुम्हाला काढून दाखवत आहे. बघा, 20. हे बघा, किती वेळ लागला मित्रांनो. काय केलं असेल मी, याचा उत्तर आला आहे 2021. काय केलं असेल मित्रांनो मी, बघा काय करायचं, एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार करायचा. एकक स्थानच्या अंकांचा गुणाकार. आता एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार किती होतो, 7×21, बरोबर आहे. आणि 21 लिहिले मी. त्याच्यानंतर जो दशस्थानचा अंक आहे त्याच्या समोरचा अंक कोणता आहे, हे दशस्थानचा अंक 4 आहे, त्याच्या समोरचा अंक आहे 5. मग या दोघांचा काय करणार, दशस्थानचा अंक कोणता आहे, 4 आहे आणि 4च्या पुढील अंक कोणता आहे, 4च्या पुढील अंक आहे 5. मग या 5 गुणाकार करायचा आणि याचा गुणाकार केल्यानंतर किती येतो, 4×5 20. हे 4×5 इथं लिहिले मित्रांनो, बरोबर आहे. अशा अर्थानं 2021 याचं उत्तर आलेलं आहे. पुढील प्रश्न बघूया. बघा, पुढील प्रश्न बघा, 54 गुणिला 56 काय करणार, 6×4=24 आणि 5च्या पुढचा अंक कोणता आहे, 6. 5×6=30 झाला. याचा कसा आहे, 6×4=24 आणि 7च्या पुढील अंक 8. 7×8=56. ओके. इथे बघा, 8×2=16 आणि 6च्या पुढचा अंक कोणता आहे, 7. गुणाकार करा, 6×7=42. अशा प्रकारची ही ट्रिक्स आहे. पुन्हा काही उदाहरण तुम्ही घेऊ शकता. जसं मी घेतलं 34 गुणिला 36. याचं जर उत्तर काढलं तर किती होईल, 6×4=24 आहे की नाही, 6×4=24 आणि 3×3च्या पुढचा अंक 12 म्हणजे 1224 याचं उत्तर येईल. मित्रांनो, समजलं. जर ही ट्रिक्स तुम्हाला जर आवडली असेल तर ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा. चला पुढची एक ट्रिक्स बघूया. जर ट्रिक्स नंबर 2 बघा, जर काय म्हणत आम्ही इथे एकक स्थानचा अंक काय आहे, 1 आहे. एकक स्थानचा अंक 1. दोन्ही जे गणित आपण लिहिणार आहोत त्या जर गणितामध्ये जर एकक स्थानचा अंक जर काय असेल, 1 असेल तर काय करायचं. आता हे उदाहरण आपण सोडून घेऊ. 41 गुणिला काय आहे, 31. 41 गुणिला किती आहे, 31. काय करायचं, एकक स्थानचा अंक जसाचा तसा लिहायचा. म्हणजे किती आहे, 1. हा जसाचा तसा मी इथं लिहिलं. त्याच्यानंतर काय करायचं, ह्या 2 अंकांची बेरीज करायची. 2 अंकांची बेरीज किती होते, 4 आणि 3 7. 7 आली. त्यानंतर काय करायचं, ह्या 2 अंकांचा गुणाकार किती होतो, 12. म्हणजेच आपलं उत्तर किती आला, 1271. हेच उत्तर इथं असेल, 1271. 1271, बरोबर आहे मित्रांनो. हां, आता पुढचं उदाहरण बघा. पुढचं उदाहरण काय करणार, 1 मी जसंचं तसं, 5 आणि 6चा बेरीज. आता बघा इथं कसं करणार आहोत आपण, दुसरं उदाहरण घेऊया. 5, 1 मिनिट पहिले पुसून घेऊ. हां, काय आहे, 51 गुणिला 61. 1 जसं तसं म्हटलं मी. ह्या दोघांचं काय करणार, ह्या दोघांची बेरीज म्हणजे 5 आणि 6 11. आता इथं 11 हे 2 अंकी आले म्हणून एकच स्थानचा अंक इथं लिहिला आणि जो 1 आहे तो आपण हातचा लक्षात ठेवणार. त्यानंतर काय करणार आपण, ह्या दोघांचा गुणाकार 5×6=30 आणि जो हातचा 1 होता असं 31 म्हणजे किती झाले,
31 किती 3111, म्हणजे याचा जो उत्तर येईल तो किती येईल 3111, म्हणजे 3111 याचं उत्तर झालं. तसंच हे करा, काय करणार 8 गुणिला म्हणजे 81 गुणिला 21 आहे. एक दोन्ही ठिकाणी एक असल्यामुळे एकक स्थानी आपण काय लिहिणार 1 लिहिणार. 1 लिहिलं. दोघांची बेरीज 8 आणि 2 10, 10शी 0 हातचा 1 लक्षात ठेवा. आणि 8 2 16, 16 आणि 1 17. समजलं मित्रांनो? समजलं असेल तर असं कॉमेंट करून टाका मला समजलं बा म्हणून. चला नेक्स्ट उदाहरण बघूया. तशाच प्रकारचं उदाहरण काय होईल 1 1 7 आणि 4 11, 1 हातचा 1 7 चौक 28, 28 आणि 1 29, 2911. खालचं उदाहरण बघा किती होईल 1 61 गुणिले 91 आहे. 1 9 आणि 6 15, 15शी 5 हातचा 1 9 सकम 54, 54 आणि 1 55, 5551. मित्रांनो जर ही ट्रिक्स तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक करा. चला 2 ट्रिक्स बघितल्या आपण. आता तिसरी ट्रिक्स बघूया. तिसरी ट्रिक्स काय आहे बघा. इथे बघा काय उदाहरण दिलेलं आहे 72 गुणिला 32, 74 गुणिला 34, 46 गुणिला 66, 23 गुणिला 83 आणि 44 गुणिला 64. 1 मिनिट तुम्ही ह्या उदाहरणांचं निरीक्षण करा. निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येत आहे की बघा मागील उदाहरणांमध्ये आपण जेव्हा बघितलं, मागील जे उदाहरण बघितलं तर याच्यामध्ये अगोदरच्या याच्यामध्ये काय होतं दशक स्थानचा अंक आहे हा सारखा होता आणि एकक स्थानच्या अंकांची बेरीज ही 10 येत होती. आता इथे ह्या उदाहरणामध्ये काय आहे मित्रांनो बघा, ह्या उदाहरणामध्ये काय आहे की दशक स्थानचा जो अंक आहे तो किती आहे तो वेगवेगळा आहे आणि एकक स्थानचा अंक हा सारखा आहे. बघा एक स्थानचा इथं 2 आहे तर इथं 2 आहे, इथं 4 आहे इथं 4 आहे, इथं 6 आहे इथं 6 आहे, 3 आहे 3 आहे आणि दशक स्थानच्या अंकांची बेरीज ही 10 येत आहे. बघा दशक स्थानच्या अंकांची बेरीज ही किती येत आहे 10 येत आहे. आता इथं काय पद्धती बनते गणित सोडवण्याची, थोडं कसं मल्टिप्लिकेशन करत असताना उदाहरणे सोडवत असताना आपल्याला काही निरीक्षणसुद्धा उदाहरणांचं करावं लागतो. आता बघा ह्या उदाहरणामध्ये काय करायचं आहे की जो दशक स्थानचा अंक थोडं बाजूला घ्या, एकक स्थानचा जो अंक आहे तो सारखा आहे तर त्याचा काय करायचा फक्त वर्ग करायचा. म्हणजे मी आता इथे उदाहरण सांगतो 72 गुणिला मला 32 करायचं आहे तर काय करेन मी ह्या 2चा पहिले वर्ग करेन. 2चा वर्ग किती 4, 2चा वर्ग किती झाला 4. 4 हे मी दशक आणि एककमध्ये लिहिलेलं आहे. 4 हे दशक आणि एककमध्ये. आता काय करायचं ह्या दोघांचा गुणाकार करायचा 7 गुणिला 3. 7 गुणिला 3 किती होतात 21 होतात आणि त्याच्यामध्ये हे 2 अंक सारखे असल्यामुळे कोणताही 2 त्याच्यामध्ये मिळवायचा, एकक स्थानचा अंक मिळवायचा. एकक स्थानचा अंक मिळवल्यानंतर किती झाले 21 न 2 23 आणि हेच आपला उत्तर असेल इथं 23, म्हणजे 2304 हे आपलं उत्तर आहे. मित्रांनो उत्तर पडताळून बघू शकता बघा. ठीक आहे मित्रांनो समजलं. म्हणजेच आता इथे शॉर्टकटमध्ये आपल्याला असं लिहिता येईल की 2चा वर्ग 4 04 आणि 7 त्रिक 21 न 2 23 झालं आपलं उत्तर. एवढी मोठी प्रोसिजर आपल्याला किंवा आपली शाळा स्तरावरची जी पद्धत आहे ती करण्याची गरज नाही. जर आपल्याला स्पर्धा परीक्षेची जर तयारी करायची आहे, एनिम्स परीक्षेची तयारी करायची आहे, स्कॉलरशिपची परीक्षेची तयारी करायची आहे किंवा कोणत्याही मंथन परीक्षा राहो, ऑलिम्पियाड परीक्षा राहो तर तुम्हाला अशा प्रकारचे उदाहरण हे कमीत कमी वेळेत सोडवता येणे अतिशय आवश्यक आहे मित्रांनो. लक्षात आलं. आता बघा दुसरं उदाहरण बघा काय आहे 74 गुणिला 34, 4चा वर्ग 16 आणि 7 आणि याचा गुणाकार करा 7 त्रिक 21, 21 न 4 25 झाला 25 से 16. इथं काय करणार 6 6 36, 6 चौक 24, 24 न 6 30 झाला उत्तर. इथे का 3 त्रिक 9. आता 9 नुसतं 9 नाही लिहिणार तर ते कसं लिहिणार 09 मध्ये. मग 09 3चा वर्ग 09. आता याचा गुणाकार करा 2 8 16, 16 आणि 3 19, 1909. आता बघा इथं 4 चौक 16 ह्या दोघांचा गुणाकार 6 चौक 24, 24 न 6 24 न 6 30, 3016 3016. मित्रांनो अशा प्रकारचं हे आपण उदाहरण बघितले. ही ट्रिक्स जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा,
कॉमेंट्स करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. अजूनपर्यंत जर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघता येईल आणि स्पर्धा परीक्षांची किंवा NMS परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षेची तयारी तुम्हाला ह्याच प्लॅटफॉर्मवरती करता येईल. चला नंतरची ट्रिक्स बघूया. आता इथे बघा, हे एक नवीन ट्रिक्स आहे. बघा काय आहे ह्या उदाहरणामध्ये. 35 गुणिला 45, 35 गुणिला 45, 75 गुणिला 85, 45 गुणिला 55, 145 गुणिला 135, 115 गुणिला 125. बघा उदाहरण जर तुम्ही बघितलं बारकाईनं, जर तुम्ही निरीक्षण जर केलं तर तुमच्या लक्षात येईल की एकक स्थानचा अंक 5 आहे. एकक स्थानचा अंक 5 आहे आणि जो आहे त्यांच्यामध्ये दोन संख्यांच्या मधातला जो फरक आहे 35-45 हा 10चा आहे. बघा 75-85 10, 45-55, 145-135, 115-125 कितीचा फरक आहे? 10चा फरक आहे ना. अशा वेळेस काय करायचं आहे मित्रांनो, अशा वेळेस काय करायचं आहे की शेवटी जे आहे फक्त काय करायचं, हे जे मोठी संख्या असेल 35 गुणिला 45 याच्यामध्ये बघा उदाहरण जर बघितलं 35 गुणिला 45 मी करायचं म्हटलं तर काय आहे की हे दोन संख्यांपैकी मोठी जी संख्या आहे, मोठी संख्या आहे 4, ह्या 4चा वर्ग करायचा आणि त्याच्यातून 1 वजा करायचा. मोठ्या संख्येचा वर्ग त्याच्यातून जर 1 केलं तर किती उत्तर येतो? 15. हेच एवढंच लिहायचं. 15 आणि 15 लिहिले त्याच्यासमोर फक्त तुम्हाला 75 लिहायचे आहे. किती लिहायचे आहे? 75. झालं त्याचं उत्तर. उत्तर झालं. एवढंच याचं उत्तर आहे. अतिशय सोपी. वाटल्यास नसेल येत तर गुणाकाराच्या रूपात तुम्ही करून बघा. बघा 5 5 25 5 हातचे 2, 5 त्रिक 15, 2 17. बरोबर आहे मित्रांनो. आता बघा एकक संख्यांक खाली 0, 4 पंचे 20 अशी 0 हातचे 2, 4 त्रिक 12, 12 2 14 करा. 5 बेरीज करा. 5 5, 7 7, 1 4 5, 1 1 75 15 75 आलेला उत्तर. इतकंच उत्तर आलेलं आहे. असेच ही ट्रिक्स आहे मित्र. समोरचं उदाहरण बघूया. काय करणार बघा. 8चा वर्ग किती होती तुम्हाला माहीत आहे. 8चा वर्ग किती होतो? 64. 64मधून 1 वजा करा. किती आला? 63. यायचं 63 75 समोर. झालं उत्तर. झालं. नंतरचा प्रश्न 45 गुणिला 55. मोठी संख्या कोणती आहे? 55. 55मधला 5, 5 अंकाचा वर्ग 25. 25मधून 1 वजा करा 24 आणि याच्या समोरला 75. झाला 24 से 75. इथे बघा मोठी संख्या कोणती आहे? 13 14 हे सोडून द्या. हे आता काय करायचं तुम्हाला? हे 5 सोडून द्यायचे तुम्हाला. शेवटचे 5 आपल्याला विचार करायचे नाही. त्यासाठी 5च्या ठिकाणी आपण 75 लिहित आहोत. समजा 14चा वर्ग किती होतो? 196. 196मधून 1 वजा करा 195 आणि समोर लिहा 75. झालं. समोर किती लिहायचे आहे? फक्त 75. नंतरचं उदाहरण बघा. 115 गुणिला 12. 12चा वर्ग 144. 144मधून 1 वजा करा 143 आणि समोर लिहा 75. म्हणजे 14,375 इतकं त्याचं उत्तर आहे. मित्रांनो कशी वाटली ट्रिक्स? कशी वाटली? तुम्हाला आवडली की नाही? अशाच उदाहरणांचा वारंवार जास्तीत सराव करा, जेणेकरून तुम्हाला ह्या ट्रिक्सचा वापर दैनंदिन जीवनातले कितीही कशा प्रकारचे उदाहरण आले तर ते सोडवताना कठीणाई जाणार नाही. तुम्हाला ते इझी वाटणार. चला नंतरची ट्रिक्स बघूया. आपण. चला हे घ्या. आता कोणत्याही संख्येला 25ने गुणले असता. कितीने गुणायचं आहे? 25. परंतु आता तुम्ही हे बघितलं असेल की 25 आपल्याला ही 25 संख्या आहे. बरोबर आहे. प्रत्येक ठिकाणी 25 दिसत आहे. आणि हे संख्या जर तुम्ही बघितलं, बारकाईने जर बघितलं तर ते कोणत्या तरी एका संख्येने भाग जाणारी संख्या आहे. ती कोणती संख्या आहे? अवश्य 4 आहे मित्रांनो. आता ह्या 25ला आपण अशा प्रकारे लिहू शकतो. 100 भागीला 4. 100 भागीला 4. 100 भागीला 4 म्हणजेच किती होते? 25. मित्रांनो गणितीय दृष्टिकोन, तुम्हाला गणित शिकत असताना गणितीय दृष्टिकोन ठेवावा लागेल आणि त्या पद्धतीने तुमचं ॲटिट्यूड मेंटेन तुम्हाला करावं लागणार आहे. हा दृष्टिकोनच तुम्हाला गणिताबद्दल प्रेम, जागृती, आपुलकी निर्माण करू शकते. मित्रांनो गणित हा विषय अतिशय सोपी आहे. फक्त तुम्हाला त्याची दैनंदिन प्रॅक्टिस, सराव आवश्यक आहे आणि तो तुम्हाला कठीण नाही तर तुम्हाला नक्कीच आपलंसं वाटत राहील. चला आपण बघूया आता समोर. बघा हे किती झाले? 100 भागीला 4 म्हणजेच 25. आता बघा
100 आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या 25ला अशा प्रकारे लिहायचं आहे. ह्या 25च्या ठिकाणी मी लिहितो किती 100/4. आता ह्या 4ने ह्या संख्येला भागा, किती होईल, किती भाग जाईल समोर, किती भाग जाईल बघा. 4×7 = 28 समोर 0 आहे की नाही, 4×4 = 16 आणि समोर 2 शून्य किती. आता बघा 1 मिनिट, कसं करायचं आहे. हां 4×7 = 28 बरोबर आहे. मधात 0 म्हणजे शून्याचा भाग, 4 0 0, पुन्हा 4चा भाग जाईल, 4×4 = 16 आणि हे याचं उत्तर झालं. आणि हे 100 आले, त्याला 100 म्हणजे त्याच्यावरती 2 शून्य म्हणजे आपलं उत्तर किती आला 70,400. किती आला मित्रांनो 70,400. चला समोरचं दुसरं उदाहरण करूया. घ्या इथं याला फक्त 4ने भागा, 4×4 = 16 पुन्हा भाग जातो का नाही, 4 0 0 पुन्हा भाग, 4×6 = 24 आणि त्याच्यावरती फक्त 2 शून्य लावा, झाला 40,600 इतकं उत्तर. मित्रांनो 25ने गुणण्यापेक्षा 4ने भागणे इझी आहे. राईट बरोबर मित्रांनो. समजा चला याला गुणा, किती होते 4 9 36, 4 0 0, 4×7 = 28 आणि त्याच्यावरती 2 शून्य म्हणजे उत्तर किती आला 90,700. चला तुम्ही करून बघत जा. याला गुणा, 24/28 करा, 24/28 करा, किती उत्तर येईल 4 4 24, 4 25 4 24, 4 0 0 आणि 4×7 = 28 बरोबर आहे 607 आणि याचे 2 शून्य 100ने गुणायचं म्हणजे त्याच्यावरती 2 शून्य म्हणजे 60,700. चला नेक्स्ट गणित याला करा, किती येईल 4 2 8, 4 1 4, 4 2 8, 4 1 4 0 किती भाग जाईल समोर 4 4×4 = 16 आणि त्याच्यावरती 2 शून्य. बघा तपासून बघा किती उत्तर आला 2,10,400. 2,10,400. मित्रांनो समजलं, ही ट्रिक्स लक्षात आली. काय करायचं आहे 25ने गुणण्यापेक्षा 4ने भागणे, 25ने गुणण्यापेक्षा 4ने भागणे. जर 4ने ॲटोमॅटिक जर त्या संख्येला भाग जात असेल तर तुम्ही त्या संख्येला बघू शकता. आणि तुम्हाला 4ची कसोटी माहीतच आहे की शेवटच्या 2 अंकांना दशक आणि एकक स्थानच्या मिळून होणाऱ्या संख्येला जर 4ने निश्चित भाग जात असेल तर त्या संख्येला 4ने निश्चित भाग जातो. ही 4ची कसोटी आहे. तुम्हाला कसोट्या मुखपाठ पाहिजे. चला समोरचं एक उदाहरण बघूया. बघा ही एक वेगळी पद्धत आहे. आता इथं बघा किती आहे मित्रांनो 125 × 64. किती 125 × 64. आता मित्रांनो एक लक्ष द्या 125 आहे. आता प्रत्येक ठिकाणी आपल्याला 125 दिसत आहे. ह्या 125ला आपण असं लिहू शकतो का बघा 1000/8, 1000/8, 1000/8. बघा करून बघा 1000 जर 8 केलो आपण उत्तर इतकाच येतो का, इतकंच उत्तर येतो का बघा 8 1 8 पुन्हा 2 राहिले इथं 2 म्हणजे किती 8 2 16, 4 राहिले 8 5 40 बघा 125 बरोबर आहे. 125 म्हणजेच 1000/8. 125 म्हणजेच किती 1000/8. आता काय करणार आहे मी ह्या गणिताला असं लिहिणार 1000/8 × 64 बरोबर आहे. हे समजून सांगण्यासाठी, नंतर तर तुम्हाला शॉर्टकटमध्येच करायचं आहे. आता बघा भाग द्या 8 1 8, 8 8 64 मग करा 8 × 1000 म्हणजे उत्तर किती येईल 8000. उत्तर किती आला 8000. सोपी आहे मित्रांनो. आता हीच ट्रिक्स इथं वापरायची आहे. कशी वापरणार आता वापरलं तसंच काय करणार फक्त ह्या 64ला कितीने भागणार 8ने भागायचं आहे. मग किती झाले 8 8 64 आणि त्याच्यावर किती शून्य लावायचे आहे 125 म्हणजे 3 शून्य 1000 × 1000 म्हणजे 3 शून्य 8000 याचा उत्तर झाला. याचं करा यालासुद्धा 8ने भागा 8 चौक 32, 8 चौक 32, 8 1 8, 8 चौक 32 आणि त्याच्यावर 3 शून्य म्हणजे 32 × 125 म्हणजे 4000. नंतरचं उदाहरण बघा 88 याला 8ने भागा
8 1 8, 8 1 8, 3 शून्य द्या, झाले 11,000. याला भागा 8ने किती उत्तर येईल बघा. 8 1 8, 8 सकम 48, 8 सकम 48, 8 1 8, त्याच्यावर 3 शून्य झाले, बरोबर आहे. याला भागा 8ने किती आहे, 8 7 56 आणि त्याच्यावर 3 शून्य म्हणजे 7,000 उत्तराला. 56 गुणिले 125 म्हणजे किती, 7,000. मित्रांनो ट्रिक्स आवडली, ट्रिक्स आवडली असेल तर अजूनपर्यंत जर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक जर केलं नसेल तर आताच लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जर अजूनही शेअर जर केलं नसेल तर शेअर करा. चला आजच्या व्हिडिओमधलं आपण शेवटचं एक मॅजिक ट्रिक्स बघूया आणि थांबूया. बघा आता इथं तुम्हाला मी हे अगोदर करून दाखवलेलं आहे. बघा काय होतं, 7 गुणिले 7 म्हणजे 49, 7 7 49 हे तुम्हाला माहीत झालं. नंतर 7 गुणिले 77 जर केलं मी तर त्याचं उत्तर येते 539. करून वाटल्यास 77 गुणिले 7 करा, 7 7 49 9, हातचे 4, 7 7 49 4 53 आले 539. आता मॅजिक कसा आहे, मॅजिक समोर आहे. समोर मॅजिक कसा, आता बघा इथं बघा. आता मी 777 गुणिले 7 करतो, किती उत्तर येते बघा. 7 7 49 9, हातचे 4, 7 7 49 9, 49 4 53 3, हातचे आता 5 राहिले, 4 नाही. आता बघा 7 7 49 5 54 झाले आहे की नाही. आता हे तर 54 5439 आले. आता जर मी समोर जर मी 7,777ला भागितलं का होईल, 7,777 गुणिला जर मी 7 जर केलो काय होईल, 7 7 49 9, हातचे 4, 7 7 49 4 53 53 3, हातचे 5, 7 7 49 5 54 54 4, हातचे 5, बरोबर आहे 5, 7 7 49 5 54 बघा किती आलं उत्तर, 54,439 लिहायचं, 54,439. आता समोर काय होणार मित्रांनो, समोर काय होणार, हे तीनही अंक जशाच तसे राहणार, फक्त 4 हा अंक वाढत जाणार. बघा इथं 4 अंक होता, आता इथं हा 5 आहे, किती वाढणार, इथं 2 4 होते, इथं 3 4 लिहा 39. हेच पुढे जाऊन इथं याचं उत्तर किती येईल, 7, हे 7 आहे, 7 गुणिला 7,77,777चं उत्तर किती येईल बघा, 5 लिहा, नंतर किती वेळा 4, 4 वेळा 4 आणि 3 9 इतकं उत्तर येईल, बरोबर आहे. म्हणजे उत्तर किती आलं, 54,44,439. इथं काय होईल तसंच 5,44,44,000 आहे ना, 439. बघा इतकं. आवडलं मित्रांनो, ही आहे 7 गुणिला 7च्या एकाच अंकाने जर गुणले असता त्या संख्येची ही मॅजिक ट्रिक्स आहे. अशा प्रकारचं जर उदाहरण जर तुम्हाला जरी परीक्षेत आलं तरी तुम्हाला किंवा त्या ठिकाणी असं येऊ शकतो, उदाहरण कसं विचारणार, कसं पण विचारतात, ही संख्या दिली राहील आणि तुम्हाला हे संख्या दिली राहील, भाग द्या, बघा उत्तर किती येते, त्याचं उत्तर एक येईल. समजा असं मी लिहिलं 5,439 भागिला 7 गुणिला 777 असं जर विचारलं ना, ऑप्शनमध्ये जर दिलं, पहिला ऑप्शन 2, दुसरा ऑप्शन, बी ऑप्शन 1, सी ऑप्शन 0, डी ऑप्शन 4, त्याचं उत्तर 1 असेल मित्रांनो. याचं उत्तर किती येईल, 1 आहे की नाही. तर हे तुम्हाला समजलं पाहिजे, कारण की हे कसं आहे, सारखं आहे की नाही. याचं उत्तर हे म्हणजे एवढंच होते, हे लक्षात आलं पाहिजे. चला मित्रांनो इथेच थांबूया. अजूनपर्यंत तुम्ही आपल्या मित्रांना जर शेअर केलं नसेल तर शेअर करा, त्यांना सांगा, आपल्याला सांगा की ह्याच यूट्यूब चॅनलवरती NMS परीक्षेची तयारी सर करून घेणार आहेत, हे त्यांच्यापर्यंत पोचवा आणि इतरांना पण ह्या चॅनलबद्दल माहिती होऊ द्या. धन्यवाद.